नमस्कार मित्रांनो, एम के ऑल न्यूजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, पोलीस भरतीला ज्या उमेदवारांनी डबल फॉर्म भरलेले आहे तर त्यांची यादी जाहीर झालेलं आहे मित्रांनो। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता, सर्वात महत्त्वाचा दिनांक 8/5/2024 तर संध्याकाळी 10:30च्या सुमारास हे पीडीएफ फाईल वेबसाईटवर अपलोड झालेलं आहे। तर नागपूर ग्रामीण, तर यात विषय बघा मित्रांनो, तर पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून आम्ही पत्र लिहून घ्यायचं आहे। आता त्यांनी तर यादीच जाहीर केलेलं आहे मित्रांनो। या यादीमध्ये ज्याचं नाव आहे तर त्यांना हमी पत्र द्यायचं आहे। आता समजा तो उमेदवार सोलापूरचा आहे तर नागपूरला जायला टाइम लागतो, तर त्यासाठी 2 ते 3 तारखा ते अवेलेबल करून दिलेले आहेत। 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख या 3 तारीखपैकी कुठल्या तरी 1 तारखेला तुम्हाला जाऊन हमी पत्र द्यायचं आहे। तर ॲड्रेस पण दिलेलं आहे, कुठं जायचं आहे म्हणून सर्व डिटेल त्यांनी दिलेले आहेत। तर तुम्ही नागपूर ग्रामीणला पण इथं डबल फॉर्म भरला असेल तर तुम्हाला इथं जायचं आहे। तर यादी त्यांनी जाहीर केलेलं आहे, यादीमध्ये नाव चेक करून घ्या। आता भरपूर उमेदवार म्हणतात तर मी फॉर्म तर भरलेला आहे डबल फॉर्म, तर यादीमध्ये नाव नाही, तरी पण तुम्ही तिथं जाऊन हाय जे क्लिअर सांगा आणि हमी पत्र द्या मित्रांनो, नाहीतर उरले सुरले जे पण फॉर्म आहेत ते पण तुमचे रद्द होऊन जाईल। तर इथं पूर्ण त्यांनी टोटल डिटेल दिलेलं आहे, टोकन नंबर, ॲप्लिकेशन नंबर, फर्स्ट नेम, फादर नेम, सर नेम, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, सर्व डिटेल दिलेले आहे। कुठं तुम्ही चुका केल्या ते पण त्यांनी इथं दिलेलं आहे। हे जो पीडीएफ फाईल आहे ना मित्रांनो, तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल होत नसेल तर आमच्या टेलिग्रामला व्हिजिट करा, तिथं तुम्हाला पीडीएफ फाईल मिळून जाईल। व्हिडिओच्या टायटलला क्लिक करा, लिंक ओपन होईल, तुम्हाला टेलिग्रामचं लिंक दिसेल, तिथं ओपन करून एम के ऑल न्यूज या टेलिग्रामला जॉईन करून घ्या। सर्व काही पीडीएफ फाईल तिथं अवेलेबल आहे। आता सांगायचा एकच उद्देश की मित्रांनो, एक जिल्ह्यांची आता सर्व माहिती समोर येत आहेत, सर्व यादी जाहीर होणार आहे, ज्यांनी डबल फॉर्म भरले सर्व। सध्या तर नागपूर ग्रामीण तर ही यादी जाहीर झालेलं आहे मित्रांनो, आणि विशेष म्हणजे तर 3 तारीख देण्यात आलेलं आहे। 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख या तिन्हीपैकी कुठल्या तरी 1 तारखेला तुम्हाला जाऊन हमी पत्र द्यायचं आहे। तर इथं त्यांनी ॲड्रेस पण दिलेलं आहे। तर तुम्ही तर नागपूर ग्रामीणला फॉर्म भरला असाल, तिथं तुम्हाला रद्द करायचं असेल तर तिथं तुम्हाला जायचं आहे। ओके, पीडीएफ फाईल नाही मिळत असेल तर टेलिग्रामला व्हिजिट करा, तिकडं तुम्हाला पीडीएफ फाईल मिळून जाईल, हमीपत्र पण मिळून जाईल। सर्व काय तिकडं डिटेलमध्ये मी तुम्हाला टेलिग्राममध्ये दिलेलं आहे। आता ज्यांनी 1 फॉर्म भरलं त्यांचं टेन्शन नाही आहे मित्रांनो। आता भरपूर उमेदवार म्हणतात कर पुरावा दाखवा, तर वेबसाईटवर बघा मित्रांनो, नागपूर ग्रामीणच्या वेबसाईटवर तर बघू शकता तर हमीपत्र। ओके, तर आपण जी माहिती देतो ती खरी माहिती असते मित्रांनो, उगा का फेक वगैरे माहिती आपण देत नाही। तर भरपूर उमेदवार म्हणतात तर आम्हाला वेबसाईटवर मिळत नाही, तर आता अपलोड झाल्यामुळे थोडं एरर पण येत आहे। वेबसाईट मोठ्या प्रमाणे उमेदवार वेबसाईटवर व्हिजिट करत आहेत, खरं आहे की खोटं म्हणून, तर ही माहिती खरीच आहे। चला तर मित्रांनो, तुम्ही तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। पोलीस भरतीतलं लहानातलं लहान अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। मित्रांनो, तुम्ही तर पोलीस भरतीची तयारी करत असाल तर 666+ जम्बो हे जे पुस्तक आहे ना मित्रांनो, हे पुस्तक नाही आहे तर गर्दीतून वर्दीकडे जाण्याचा यशोमार्ग आहे। तर एक केवळ साधे बुक नाही तर मित्रांनो, एक स्मार्ट बुक आहे। सिद्धेश्वर अडबे सरांचं एक जबरदस्त पुस्तक मार्केटमध्ये सध्या उपलब्ध आहे मित्रांनो। तर या पुस्तकाची वैशिष्ट्ये काय मित्रांनो, 2019 ते 2023 या दरम्यान जेवढे पण पोलीस भरती झाले ते सर्व प्रश्नपत्रिकांचा एक संच आहे मित्रांनो। विशेष म्हणजे या प्रत्येक प्रश्नांचे व्हिडिओद्वारे स्पष्टीकरण करण्यात आलेले आहेत, म्हणजे मागील 5 वर्षातील झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका असणारे एकमेव पुस्तक आहे मित्रांनो। एकदम कमी किमतीत तुम्हाला मिळणार आहे। तर मार्केटमध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे। तसेच भरपूर उमेदवार चालक पदासाठी फॉर्म भरत आहेत मित्रांनो। तर मोटार वाहन चालवणे तसेच वाहतुकीबाबतचे नियम एकमेव पुस्तक आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक अवेलेबल आहे। तर या पुस्तकमध्ये सर्व चालक पदांची भरतीसाठी मोटार वाहन कायदा, अधिनियम, वाहन कायदा, वाहन दुरुस्ती सर्व काय माहिती या पुस्तकमध्ये उपलब्ध आहे। हे पण सिद्धेश्वर अडबे सरांचं पुस्तक आहे मित्रांनो। महाराष्ट्रामध्ये सर्व स्टोअरमध्ये पुस्तक उपलब्ध